ट्रेड मल्टीप्लेयर त्यालाच व्यापार गुणक असं म्हटलं जातं. व्यापार गुणक ही परकीय व्यापाराशी संबंधित अर्थशास्त्रातील महत्त्वाची संकल्पना आहे. निर्यात ही राष्ट्रीय उत्पन्नाची एक महत्त्वाची घटक असल्याने निर्यातमध्ये वाढ झाली की देशातील उत्पादन, गुंतवणूक आणि रोजगार वाढतो. यामुळे उत्पन्नात गुणक परिमाणानुसार अनेक पटींनी वाढ होते, म्हणजे गुणक पटींनी वाढ होते. पण आयात ही अर्थव्यवस्थेतून बाहेर जाणारी घटक असल्याने आयात वाढला की उत्पन्नात घट होते. त्यामुळे व्यापार गुणक हे निर्यात व आयात यांच्या परस्पर संबंधांवर आधारित असते. व्यापार गुणकाचा आकार त्यालाच आपण MPC असं म्हणतो. मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम म्हणजेच मर्यादित उपभोग प्रवृत्ती आणि MPI त्यालाच मार्जिनल प्रोपेन्सिटी टू इम्पोर्ट म्हणजेच मर्यादित आयात प्रवृत्ती यावर अवलंबून असतो. MPC जितकी जास्त आणि MPI जितकी कमी तितका व्यापार गुणक जास्त. कारण लोकांना मिळालेल्या उत्पन्नातील जास्त रक्कम देशातल्या उत्पादनांवर खर्च झाली तर रोजगार व उत्पन्न अधिक प्रमाणात वाढतो. खुल्या अर्थव्यवस्थेत ज्यालाच आपण ओपन इकॉनॉमी असं म्हणतो. खुल्या अर्थव्यवस्थेत व्यापार गुणकाद्वारे हे स्पष्ट होते की परकीय व्यापार धोरणे, निर्यात प्रोत्साहन, आयात नियंत्रण यांसारख्या निर्णयांचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर, रोजगारावर आणि आर्थिक विकासावर किती सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. परकीय व्यापार असलेल्या देशांमध्ये ट्रेड मल्टीप्लेयर हा आर्थिक विकासाचा वेग ठरवणारा महत्त्वाचा निर्देशक आहे. योग्य निर्यात धोरणे आणि आयात व्यवस्थापनामुळे राष्ट्रीय उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. महाराष्ट्र सेट इकॉनॉमिक्स UGC नेट इकॉनॉमिक्स या परीक्षेमध्ये व्यापार गुणकारावर विविध प्रश्न विचारलेले आहेत आणि व्यापार गुणक हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे व्यापार गुणकाचा अभ्यास करणं प्रत्येक अर्थशास्त्रीय विद्यार्थ्याला आवश्यक आहे.